वेजेगाव येथील ज्येष्ठ गलाई बांधव, गलाई व्यवसायातील मार्गदर्शक श्रीमान श्रीरंग आप्पा दाजी देवकर यांचे दिनांक 5 जुलै 2024 रोजी वयाच्या 90व्या वर्षी दुःखद निधन झाले। गेली अनेक वर्षे ते रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य होते। तरुण वयात मुंबईत गलाई व्यवसायाचा पाया रोवताना गावाकडची नाळ तुटू दिली नाही। वेजेगाव येथे त्यांनी दाजी पाटलोजी हायस्कूल, श्रीरंग आप्पा दाजी देवकर ज्युनियर कॉलेज सुरू केले। विटा येथील प्रसाद चित्र मंदिराच्या उभारणीतही त्यांचा मोठा वाटा होता। त्यांच्या पश्चात 2 मुले, 3 मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे। परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। शोकाकुल समस्त देवकर परिवार, मुंबई, विटा, वेजेगाव। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहूनही त्याच दिवशी युवा नेते ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी अनेक लग्न समारंभांना भेटी दिल्या। कार्यकर्ते जोडायचे या एकाच ईर्षेने पेटलेल्या या युवा नेत्याने लग्न समारंभात अनेकांना भेटून आपण विधानसभेला तयार असल्याचे दाखवून दिले। त्याचबरोबर त्यांनी मतदारसंघात विरोध असणाऱ्या गावांनाही भेटण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे। विरोध असणाऱ्या गावात ही भेट देऊन त्यांनी आपण विधानसभेसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा सपाटा त्यांनी लावला असून मतदारसंघात न थांबता सर्वसामान्यांच्या प्रश्नावर ते तोडगा काढत आहेत। माजी आमदार सदाशिवराव भाऊंच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी वासंबे येथील जिल्हा परिषद शाळेत मुलांना शालेय उपयोगी साहित्य वाटले। वैभवदादा युवा मंच वासंबे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। वासंबे येथील कार्यकर्त्यांच्या अडचणी ऐकून त्यांनी त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासनही दिले। कमळापूर येथील रखडलेल्या येरळा नदीवरील पुलाच्या आंदोलनाशी पाठिंबा देऊन ते चर्चेत आले होते। माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांच्या वाढदिनी त्यांनी विधानसभेच्या अगोदर जे कार्यकर्ते नाराज आहेत त्यांची प्रसंगी माफी मागून जवळ करणार असल्याचे सांगितल्याने नाराजांविषयीचा असणारा गैरसमज दूर झाला आहे। नुकताच विट्यातील शासकीय रुग्णालयात सर्पदंशावर लस नसल्याने सर्पदंश झालेल्या एका बालकाला जीव गमवावा लागला होता। त्यावरून सतर्क होत युवा नेते वैभव पाटील यांनी जिल्हा शल्य चिकित्सक विक्रमसिंह कदम यांच्याकडे खानापूर आटपाडी येथील शासकीय रुग्णालयात सर्पदंशावरील लस उपलब्ध ठेवावी असे निवेदन दिले। तसेच सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर प्राथमिक उपचार व लस याची सोय करण्याचीही विनंती केली। त्याला प्रतिसाद देत विक्रमसिंह कदम यांनी ती गोष्ट मान्य केली। त्यामुळे नेहमी मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यात दंग असलेल्या या युवा व्यक्तिमत्वाकडे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आकर्षित होत आहेत। मात्र वासंबे गावात त्यांनी भेट देऊन घेतलेल्या कार्यक्रमाचीही मोठी चर्चा होत आहे। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा।